11th ॲडमिशन 2025-26ची राऊंड 1 म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी रेग्युलर राऊंड 1 फिलअप केलेला असेल त्या विद्यार्थ्यांचे आज कॉलेज अलॉटमेंट होणार आहे। संपूर्ण विद्यार्थ्यांना आज कॉलेज मिळणार आहे। तर 26 तारीख ही अलॉटमेंटची डेट देण्यात आलेली आहे। तरी भरपूर सारे विद्यार्थी कमेंट्स करत आहे की जे अलॉटमेंट आहे म्हणजे कॉलेज आहे हे आम्हाला कधी माहिती पडणार। तर याबद्दलची एक जो टाइम आहे हा आपल्यापर्यंत आलेला आहे। तर बघू शकता जे नियमित फेरी आहे म्हणजे राऊंड 1 आहे त्यांचे अलॉटमेंट कधी लागणार आहे तर 26 तारखेला आणि यामध्ये टाइम सुद्धा देण्यात आलेला आहे। बघू शकता सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे 5 वाजताच्या आत म्हणजे सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचे कॉलेज अलॉटमेंट साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तरी विद्यार्थ्यांनी वेट करा। तुमचे अलॉटमेंट लागल्यानंतर त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार की अलॉटमेंट कसे चेक करायचे, पुढील प्रोसेस काय असणार आहे आणि डॉक्युमेंट्सबद्दल आपण अगोदरच संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे। तरी विद्यार्थ्यांनी 5 वाजेपर्यंत वाट बघा। 5 वाजेपर्यंत तुमचे अलॉटमेंट लागू शकते किंवा 5 नंतर सुद्धा तुमचे अलॉटमेंट लागू शकते। फक्त एकच लक्षात ठेवा की आज तुमचे अलॉटमेंट 100% लागणार आहे कारण 5 वाजताचा टाइम दिलेला आहे परंतु यामध्ये सुद्धा टाइम मागे पुढे होऊ शकतो। अलॉटमेंट लागल्यानंतर कॉलेज मिळाल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। चेक कसे करायचे, कॉलेज कसे चेक करायचे, पुढील प्रोसेस आणि त्यानंतर विद्यार्थी कॉलेजला प्रवेश कधी घेऊ शकतो याबद्दलची माहिती सुद्धा दिलेली आहे। 27 तारीख म्हणजे उद्यापासून सकाळी 10 वाजतापासून म्हणजे टाईमसुद्धा दिलेला आहे। 3 तारीखला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता। तुमच्याकडे टोटल 6 दिवस देण्यात आलेले आहे। जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश घेऊ शकता आणि त्यानंतर राऊंड 2 बद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे। तर फक्त यामध्ये एकच सांगितलेलं आहे की तुम्हाला जो तुमच्या जागा आहे म्हणजे रिक्त जागा आहे ह्या 4 तारखेला साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। बघू शकता रिक्त जागा प्रदर्शित करणे 4 तारीख आणि त्यानंतर जोही तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे म्हणजे जो भाग 1 असणार आहे म्हणजे ज्यामध्ये आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 म्हटलेला आहे हा 4 तारखेनंतर आपल्याला फॉर्म फिलअप आपण करू शकतो। अशाबद्दलची माहिती यामध्ये दिलेली आहे। तरी विद्यार्थ्यांनी 5 वाजेपर्यंत वेळ करा। त्या अगोदरच तुम्हाला तुमचे कॉलेज माहिती पडणार आहे। माहिती आल्यानंतर अलॉटमेंट लागल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।